ऑप्शन तर बघा, पॅटर्न तर बघा, असे डिझायनर कलेक्शन जे की शोरूमामध्ये मिळतात ते कलेक्शन तुम्ही घरात ना किंवा छोटासा बिझनेस मध्ये इन्क्लूड करून पण विक्री करू शकता, जेव्हा तुम्हाला एक मॅन्युफॅक्चर एक माल देईल. अशा पद्धतीने काट येणारे हे सिल्वर जरीचे काठापदराच्या साड्या जे की आताची यंग जनरेशन खूप मागते, कारण की ह्याच्यामध्ये ऑक्सिडाइजचे ज्वेलरी असतात, खूप चांगली इन्हान्स करतात लुकला, ते कलेक्शन असतात. ह्याच्यामध्ये काम कशा पद्धतीने केलेले, हे बारीकीने काम केलेले आहे. हे बघा, मागची बाजू दाखवते बॉर्डरची. हे बघा, हे पूर्ण धाग्यांचं काम आहे. हे बघा, हे पूर्ण धाग्यांचं काम आहे. हा जो काम आहे ना तो शायनिंग मध्ये दिलेला आहे, कारण की ह्याचा बेस जो आहे ना तो सिल्क आहे. सिल्क मध्ये पण शायनिंग दिलेला आहे. का शायनिंग आहे आता मी ह्याचा एकदम बारीकीने दाखवेल की हा शायनिंग काय. एक तर हा कोपर जरी आहे, दुसरा ह्याचा पूर्ण फिनिशिंग दाखवेल, तेव्हा तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने हा शायनिंग देते. बघू शकता, हे डबल शेड आहे. हे बघा, हा पोपटी कलर आहे. पोपटी सोबत तुम्हाला इथे हलका एकदम ब्लू कलरचा सेट देते. का, कारण की इथे ब्लू कलरचा वापर आहे. मागच्या बाजू दाखवते जिथे ब्लू कलर आहे, पुढची बाजू पोपटी आहे, म्हणून हा शायनिंग येते. मेहनत तुमची आहे, मग प्रॉफिट का नाही तुमचा. असं कितीक व्यापारी आहे त्यांच्या सोबत हे होते की मेहनत स्वतः करताय आणि प्रॉफिट कोण दुसरा घेतोय, कारण की ते होलसेलर पासून माल खरेदी करताय. जेव्हा तुम्ही कोणी ना कोणी मीडिएटरला ठेवणार, कोणी ना कोणी एजंटच्या सोबत जुडून माल खरेदी करणार, तर कुठे ना कुठे मेहनत तुमचं राहणार आहे आणि प्रॉफिट दुसऱ्याचा मिळणारच आहे. 90% लोक असेच काम करतायत, म्हणूनच आजच्या टायमामध्ये सक्सेस बिझनेस नाही झालेला आहे. त्यांच्या दुकानात भीड नाहीये, कारण की तेही खूप महाग प्रॉडक्ट विक्री करताय. मित्रांनो, आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या थ्रू सर्व काही माहिती सांगणार आहे बिझनेस रिगार्डिंग. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि लाईक पण करा आणि शेअर पण करा. चला मग आजचे कलेक्शन बघून घेऊया. आज मी तुमच्यासाठी स्पेशली महाराष्ट्राला जास्त विक्री होतात ते कलेक्शन म्हणजे की काठापदराच्या साड्या घेऊन आलेली आहे, ज्याच्यामध्ये एक झलक तुमच्या नजरेच्या समोर आहे. ऑप्शन तर बघा, पॅटर्न तर बघा, असे डिझायनर कलेक्शन जे की शोरूमामध्ये मिळतात ते कलेक्शन तुम्ही घरात ना किंवा छोटासा बिझनेस मध्ये इन्क्लूड करून पण विक्री करू शकता, जेव्हा तुम्हाला एक मॅन्युफॅक्चर एक माल देईल. सुरत मध्ये असं आहे की मॅन्युफॅक्चरिंग एक रिअल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे ना, माल नाही देत, आणि ते जर असेल ना तर एक होलसेलला देते, एक मोठ्या मोठ्या एजंटला देते, ज्याच्या कारणी एजंट तुमच्या सोबत डील करतो. तुम्ही कुठे ना कुठे मीडिएटर पासूनच माल घेताय. बट आजच्या टायमामध्ये अंकलेश्वर सिल्क मिल्स एक अशी ब्रँड आहे जी 1988 पासून खूप प्रमाणामध्ये रन करते, चांगली चालते. आणि हो, सर्वात महत्वाचा, कोणी घरगुती 10,000चा पण पार्सल मागवला ना त्यांना सुद्धा देताय. कोणी शोरूम आहे आणि त्यांना लाख रुपयाचा पार्सल मागवायचे, त्यांना सुद्धा देताय. तसंच एक मोठा होलसेलर आहे, त्यांना सुद्धा देताय. का अशी बाउंडेशन नाहीये, कारण की रिअल काम आहे, मॅन्युफॅक्चरिंग काम आहे. मॅन्युफॅक्चरिंग रेट मध्येच तुम्हाला प्रॉडक्ट प्रोव्हाइड होणार आहे. जर तुम्हीही तुमची मेहनतीचा जो कमाई आहे ते कुठे ना कुठे दुसरीकडे देत असेल तर आजचे हे कलेक्शन बघा, डिझाईन बघा, स्क्रीनशॉट घ्या आणि दिल्या गेल्या नंबरवर पाठवून द्या. संपूर्ण माहिती मिळेल आणि सच आणि झूट हे असं एक फरक असतो ना, तो तुम्हाला समजून जाणार आहे. चला मग कलेक्शन बघून घेऊया. जसं तुम्हाला पहिली नजर मध्ये आवडलेले ते कलेक्शन आहे काठापदराच्या साड्या. 1 बाय 1 मी तुम्हाला उघडून दाखवणार आहे, पूर्ण काठ दाखवणार आहे. बघू शकता अशा पद्धतीने काठ येणार आहे. हे सिल्वर जरीचे काठापदराच्या साड्या जे की आताची यंग जनरेशन खूप मागते, कारण की ह्याच्यामध्ये ऑक्सिडाइजचे ज्वेलरी असतात, खूप चांगली इन्हान्स करतात लुकला, ते कलेक्शन असतात, म्हणून सुंदर दिसतात. आणि कोणत्याही महिलांना साडी दाखवणार तर जर ती सुंदर नसेल ना तर ती घेणारही नाही, मग ती तुम्ही फुकट का नाही देऊ. म्हणून साड्या खरेदी करताना एक विचार करा की हे साड्या पसंदीदा आहेत का नाहीये, म्हणजे की आपल्या कस्टमरांना आवडणार की नाही आवडणार. जर कस्टमरांचा विचार केला आणि खरेदी केली तेही मॅन्युफॅक्चरिंग कडनं, तर फायदा तर होणारच होणार, म्हणजे की मेहनत तुमचा, प्रॉफिट ही तुमचा होणार. बघू शकता ह्याच्यामध्ये काम कशा पद्धतीने केलेले, हे बारीकीने काम केलेले आहे. हे बघा, मागची बाजू दाखवते बॉर्डरची. हे बघा, हे पूर्ण धाग्यांचं काम आहे. हे बघा, हे पूर्ण धाग्यांचं काम आहे. पहिल्याच्या टायमामध्ये ह्या साड्या हाताने बनवायच्या, महिना 2 महिना 3 महिने लागायचे. पैठणी साडीला तर 3 4 महिने लागायचे, अशी साड्या बनायचे. बट सुरतच्या
टेक्सटाईल इंडस्ट्रीनी काही वेगळ्या पद्धतीने काम केलं म्हणून ह्या साड्या तुम्हाला एका टायमामध्ये 1000, 2000, 500 क्वांटिटी एका दिवसामध्ये बनवून देतात. पहिल्यासारख्या एक एक साड्या जर बनवल्या तर ते खूप कॉस्टली पण बनायच्या आणि महाग पण विक्री व्हायच्या, ज्याच्या कारणी कोणी घेऊ नाही शकत. आणि आताच्या या साड्या आहेत ना ते अफोर्डेबल प्राइस मध्ये, म्हणजे की कोणीही साधारण बाई असेल ती घेऊ शकते आणि त्याच्यामध्ये डिझाईन पॅटर्न पण त्यांच्या मनाप्रमाणे घेऊ शकते. बट एकच लक्षात घ्या की तुम्ही मेहनत करत आहे तर प्रॉफिट पण तुम्हालाच मिळायला पाहिजे, म्हणून मॅन्युफॅक्चरिंग कंपनी सोबत जोडा, जी एक रिअल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी. बघू शकता छान छान कलेक्शन, कलरफुल ऑप्शन आणि ह्याच्यामध्ये ही सेट वाईज मिळेल, म्हणजे ह्याच्यामध्ये अजून रंग वगैरे मिळेल. कोणताही पीस सिंगल नाही मिळणार आहे, सेट टू सेट खरेदी करायचे. ह्याच्यामध्ये डिझाईन ऑप्शन तर भरपूर मिळणार आहे, बट एकच रिक्वायरमेंट आहे, मिनिमम ऑर्डर 15,000. 15,000 म्हणजे कोणती मोठी रक्कम नाहीये. एक छोटासा पार्सल बनेल, तुम्हाला क्वालिटी समजेल, तुम्हाला डिझाईन समजेल. जेव्हा तुमचा रिपीट ऑर्डर येणार, जेव्हा तुमचे कस्टमर डिमांड करणार की आम्हाला अशाच पद्धतीने अजून काही कॉन्सेप्ट पाहिजे, तेव्हा तुम्ही 25, 50 लाख, 2 लाखचा ऑर्डर ही करू शकता. आणि पहिल्यांदा तर मी तुम्हाला नक्की सांगेल तुम्ही व्हिजिट करा. व्हिजिट केल्यावर तुम्हाला सर्व कलेक्शन समजेल, डिझाईन समजेल, पॅटर्न समजेल, स्वतः हाताने चेक करून घेऊन जाऊ शकणार. आता ह्याच्यामध्ये शायनिंग आहे, बघू शकता हा जो काम आहे ना तो शायनिंग मध्ये दिलेला आहे, कारण की ह्याचा बेस जो आहे ना तो सिल्क आहे, सिल्क मध्ये पण शायनिंग दिलेला आहे. का शायनिंग आहे आता मी ह्याचा एकदम बारीकीने दाखवेल की हा शायनिंग काय. एक तर हा कोपर जरी आहे, दुसरा ह्याचा पूर्ण फिनिशिंग दाखवेल तेव्हा तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने हा शायनिंग देते. बघू शकता हे डबल शेड आहे, हे बघा हा पोपटी कलर आहे, पोपटी सोबत तुम्हाला इथे हलका एकदम ब्लू कलरचा सेट देते. का, कारण की इथे ब्लू कलरचा वापर आहे. मागच्या बाजू दाखवते जिथे ब्लू कलर आहे, पुढची बाजू पोपटी आहे, म्हणून हा शायनिंग येते. साडीमध्ये हा शायनिंग आहे, ज्याला आपण धूपछाव पद्धतीने ओळखला जातो, की आपण साधारण भाषामध्ये बोलेल तर धूपछाव सारखी साडी आहे. पर्टिक्युलर ह्याच्यामध्ये काम केलेलं आहे डबल सेटचा. ह्याच्यामध्ये रंग मिळून जाणार आहे, व्हेरायटी अजून मिळून जाणार आहे. फक्त तुम्ही एक कॉल करा, एक कॉलने तुम्ही जोडू शकता आणि पूर्णपणे माहिती घेऊ शकता. जेव्हा तुम्हाला समजेल की क्वालिटी आणि कपडा खूप चांगला आहे, डिझाईन खूप चांगली आहे, तर नक्की तुम्हाला प्रॉफिट मिळणारच मिळणार आहे. जर तुम्ही अंकलेश्वर सिल्क मिल सुरत गुजरातला येत आहेत तर एक वेळेस कॉल करा. येणं पॉसिबल नसेल तर ऑनलाईन पण मिळेल तुम्हाला, बट मी प्रॉपरली ऍड्रेस तुम्हाला सांगेल. तुम्हाला यायचे सुरत स्टेशनला 5 मिनिटाच्या अंतरावर आहे, 451 टेक्सटाईल मार्केट, जिथे तुम्हाला यायचे. आणि आमची शॉप नंबर राहणार आहे 225 226 3rd फ्लोर. इव्हन तुम्हाला काही अडचण येत असेल, कुठे ना कुठे काही प्रॉब्लेम लागत असेल तर तुम्ही कॉल करा, आमची टीम प्रॉपरली तुम्हाला गाईड करेल. हे बघा डिझाईन मध्ये व्हरायटी बघा. आज मी जेवढं कलेक्शन दाखवते काटा पदराचं दाखवते. काटा पदरामध्ये पण सिल्वर जरी, कोपर जरी आणि गोल्डन जरी हे तिन्ही प्रकारची कॉन्सेप्ट घेऊन आलेली आहे, आणि तेही बजेट फ्रेंडली. 190 रुपयापासून ते 800, 1000, 1200, 1500 ची रेंज पर्यंतचे कलेक्शन अवेलेबल आहे. जसं तुम्हाला पाहिजे तसं कलेक्शन इकडे मिळून जाणार आहे. पॅटर्न तुमच्या नजरेच्या समोर आहे आणि पल्लूचा कॉन्सेप्ट पण तुमच्या नजरेच्या समोर आहे. असे डिझायनर कलेक्शन मध्ये तुम्ही नक्की जास्त प्रॉफिट घेऊ शकता. बट मी तुम्हाला सांगाल जास्त प्रॉफिट नका घेऊ, तुम्ही कस्टमर बेस वाढवा. आणि कस्टमर बेस वाढवायचा असेल ना तर कमी प्रॉफिट मध्ये पण काम करायचं जमलं तर जमू शकता. बट हा एक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी संग नक्की जोडा, ज्याच्या कारणे तुमचा प्रॉफिट ऍक्च्युअली जेवढा यायला पाहिजे तेवढा तर आपल्याला मिळायलाच पाहिजे. कारण की आपण पण बिझनेस करत आहे, इन्व्हेस्टमेंट केलेला आहे, फर्निचर केलेलं आहे, आपला टाइम जातो, आपला वेळ जातो, आपली मेहनत जाते, मग त्याचा पैसा तर आपल्याला पाहिजेच पाहिजे, बरोबर ना. मग ती वस्तू करता तुम्हाला इकडनं मिळूनच जाणार आहे. बट सोबत सोबत कमी कमी मार्जिन मध्ये काम केलं तर कस्टमर वाढतात, आणि कस्टमर वाढले की समजा ना की तुम्ही 100 कस्टमरांना पण कलेक्शन देऊ शकता आणि 10 जणांना पण कस्टमर कलेक्शन देऊ शकता. आता जे 10 जण घेत आहेत ना त्याच्यापैकी 90 साईटला राहत आहेत, मग 90 पण तुम्ही देणार ना, तसा मार्जिन सेट करा, ज्याच्या कारणे तुमचे कस्टमर बेस वाढेल आणि तुमचा बिझनेस सक्सेसफुल होणार. सक्सेसफुल बिझनेस करायचा असेल तर एक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी नक्की शोधा, आणि अंकलेश्वर सिल्क मिल्स त्याच्यामधनं पहिल्या नंबरवर आहे. तुम्ही कॉल करून पूर्णपणे माहिती घ्या, तुम्हाला सर्व काही समजेल, माहिती मिळेल. आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवले काठापदराच्या साड्या, तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा कमेंट सेक्शन मध्ये. आपण पुन्हा भेटूया नवीन कलेक्शन, नवीन डिझाईनिंग घेऊन, बिझनेसची पूर्ण माहिती सांगेल. चला चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.